भक्तो नमस्कार. मानवी जीवनात धन भले कोणास नकोसे आहे. प्रत्येकाची हीच इच्छा असते की त्याने एक सुंदर व उच्चस्तरीय जीवन जगावे आणि अशामध्ये श्री लक्ष्मीला प्रसन्न करणे ही एक सर्वात प्रथम आवश्यकता आहे. आणि श्री लक्ष्मीचा खास दिवस तो म्हणजे शुक्रवार. शुक्रवारच्या दिवशी जी श्री लक्ष्मीची सर्वात आवडीची वस्तू आहे ती आहे वेलची. आणि जर हिचा उपयोग केला जाईल तर भक्तो जीवनातील सर्व कष्टच मिटून जातील. हा छोटासा प्रयोग तुमच्या जीवनाच्या गुड लकला वाढवितो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वेलचीचा प्रयोग आजच नव्हे तर फारच प्राचीन काळापासून केला जात आहे. मग ती जरी पूजापाठ असो, तांत्रिक क्रिया असो किंवा मग तुमच्या घरातील मसाले असोत, मिठाई असो, अशा प्रत्येक ठिकाणी या वेलचीचा प्रयोग हा केलाच जातो. या वेलचीचा सुगंध एवढा सुंदर व मनमोहक असतो की तो तुमच्या मनाला शांती देतो. याच्या सुगंधाने तुमचे मन शांत होते, तुम्हाला एक वेगळ्याच दुनियेत नेऊन पोचवितो. आणि हीच दुनिया तुमच्या भाग्याची दुनिया आहे. ज्योतिषशास्त्राला मानाल तर तुम्हाला याचे छोटेसे उपाय लवंग आणि वेलची या दोघांचेही प्रयोग तुमच्या भाग्याला बदलतील. कारण की बघतो आपल्या शुक्रग्रहाच्या प्रभावाला मजबूत करते ती म्हणजे ही वेलची. त्यामुळे हिचा प्रयोग केला जातो जेणे की तुमचा शुक्र जो की तुम्हाला तुमच्या सुखांना देण्याचे प्रतीक आहे, तुमच्या वैवाहिक जीवनाला मजबूत करणारे आहेत. तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये ज्या पण भौतिक वस्तू आज अस्तित्वात आहेत ना, त्याही या शुक्राचेच देणं आहे. मग तो महागातला मोबाईल असो, गाडी, बंगला असो किंवा मग सुंदर पत्नी अथवा पतीची प्राप्ती असो, हे सर्व काही आपल्या कुंडलीतील शुक्राच्या अस्तित्वाच्याच कारणामुळे आहे. जर तुमचा शुक्र थोडा जरी चांगल्या स्थितीत असेल तर तुमचे वैवाहिक जीवन सहजतेने सुरळीत चालते. बघतो हे सर्व तुम्हाला सांगण्यामागील तात्पर्य हे आहे की शुक्र हा आपल्या जीवनात खूपच इम्पॉर्टंट आहे. आपल्या जीवनातील असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक बाबींसाठी, भौतिक सुख साधनांसाठी, भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी आपला शुक्र खूपच प्रभावी असणे आवश्यक आहे. जर तुमचा शुक्र कमकुवत असेल अथवा खराब असेल तर बघतो होते काय की एकतर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही असूनही, जसे की एसी आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, तुमच्या घरामध्ये महागड्या गाड्या आहेत, पण तुम्हाला वेळच नाहीये की तुम्ही तुमच्या घरात बसून टीव्ही पाहू शकाल किंवा मग तुम्ही तुमच्या गाडीतून कुठे शांतपणे फिरून याल. तुमच्या कामातूनच वेळ मिळतच नाहीये. तुमची इच्छा मात्र खूप आहे, पण त्या भौतिक वस्तूंच्या सुखांचा लाभ मात्र काय तुम्हाला प्राप्त करून घेता येत नाहीये. मग त्यामागे कारण काही असो तर बघतो हा शुक्रच आहे जो की तुमच्यापाशी सर्व काही असूनही तुम्हाला सुख देत नाहीये. तसेच जर तुम्हाला असेही वाटत असेल की तुमचे वैवाहिक जीवनातही एकदमच गडबडच आहे तर मग तुम्ही हा एक छोटासा प्रयोग करा कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी. तर बघतो तुम्ही काय कराल की एका भांड्यामध्ये शुद्ध ताजे पाणी घ्या, त्यामध्ये 2 मोठ्या अखंड वेलच्या टाका आणि या पाण्याला गरम करा. मग या पाण्याला तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये भरून सांभाळून ठेवा. नंतर जेव्हा तुम्ही आंघोळीला जा तेव्हा त्या आंघोळीसाठीच्या बादलीत घेतलेल्या पाण्यामध्ये या बॉटलमधील थोडेसे पाणी टाका आणि आंघोळ करा. बॉटलमधील या पाण्याला तुम्ही काही दिवस तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे थोडे मिसळून आंघोळ करत जा. बघतो या प्रयोगात शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. या उपायाला केल्याने तुमचा शुक्रही मजबूत बनतो आणि तुमचे रोग आजारही मिटून जातील. तुमची जी मानसिक टेन्शन आहेत, त्रासांच्या पीडा आहेत तर त्याही संपून जातात. तसेच जर तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात आणि तुमचे लग्नविवाह जुळून येत नाहीये, विवाहात विलंब होत आहे, तेव्हा हा छोटासा प्रयोग केल्याने तुमचा विवाही शीघ्रतेने जुळून येतो आणि तुम्हाला मनपसंत जोडीदारही प्राप्त होतो. तर यात तुम्ही काय कराल की पहा बघतो, जर तुम्ही स्त्रिया असाल तर हा उपाय गुरुवारच्या दिवसापासून करा आणि जर तुम्ही पुरुष आहात तर हा उपाय शुक्रवारच्या दिवसापासून सुरू करा. तर काय कराल, जर तुमच्या विवाहामध्ये विलंब होत आहे तर तुम्ही हे छोटेसे काम करा. तुमच्या आजूबाजूस जर राधाकृष्णाचे मंदिर असेल अथवा श्रीहरी विष्णू व श्री लक्ष्मीचे मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन या उपायास करा. आणि जर या दोघांपैकी एकही मंदिर नसेल तर तुम्ही श्री शिवशंकरांच्या मंदिरात जाऊनही या उपायास करू शकता. कारण की बघतो जर तुम्ही श्री शिवशंकरांची मनोभावे अशीच जरी पूजा केलीत ना तर तुमचा शुक्र अगदी असाच सहज बळकट बनेल. तर या उपायात तुम्ही काय करायचे आहे हे जरा लक्षपूर्वक समजून घ्या. तर पहा बघतो, संध्याकाळच्या वेळी तुम्ही मंदिरात जावे, सोबत 2 अखंड हिरव्या वेलच्या घेऊन नित्य नियमाने यांच्या चरणांवर अर्पण करा आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा. बघतो जर तुम्ही तुपाचा हा दिवा प्रज्वलित करू शकत नसाल तरीही काही हरकत नाही, पण 2 वेलच्या मात्र आवर्जून अर्पण करा.
दररोज काही दिवसांपर्यंत या प्रयोग दृढ विश्वासाने, पूर्ण श्रद्धाभावाने करत जा. तुम्ही विश्वास ठेवणार नाही की काहीच दिवसात शीघ्रतेने विवाहाचे योग जुळून येतात. यासोबत तुम्ही सूर्यदेवतेसही एक तांब्या पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद घालून जेवढे शक्य होईल तेवढे रोजच्या रोज जल अर्पण करण्यास सुरुवात करा. तर हेही तुमच्यासाठी अतिउत्तम राहील. आता बघतो, जसे की मी तुम्हाला सुरुवातीस प्रॉमिस केले आहे की लवंग आणि वेलची यांचे चमत्कारिक टोटके सांगणार आहे, जे की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कष्टांना मिटवून टाकतील. पण तरीही येथे खास शुक्रवारच्या दिवसाच्या बाबतीत बोलतोय. तर येथे मी आपणास अजून एक छोटासा महत्वाचा प्रयोग सांगू इच्छितोय. तो हा की पती पत्नीमधील प्रेम स्नेह संबंधात काही वेळा तडे जातात. गैरसमज निर्माण होऊन संबंध बिघडतात. दोघांनाही असे वाटू लागते की एकमेकांमधील प्रेम कमी झालेले आहे. दोघेही आपापल्या कामात व्यस्त झालेत आणि त्यांच्याजवळ जणू एकमेकांसाठी वेळच नाही. तेव्हा काय करा? तर अशावेळी तुम्ही श्रीहरी विष्णू अवतार श्रीकृष्णांचे तुम्ही नाम घ्यावे, त्यांचे स्मरण करावे आणि मग हा एक छोटासा प्रयोग करा. हा प्रयोग फक्त एकाच दिवशी करायचा आहे आणि तोही शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे. तुम्ही इच्छिता तर सलग 3 शुक्रवारपर्यंत करू शकता. यात सर्वात प्रथम श्रीकृष्णांचे नाव घ्यावे आणि 3 हिरव्या अखंड वेलच्या घेऊन यांना आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगास स्पर्श करून घ्यावे. आपल्या मस्तकावर स्पर्श करा तर उत्तम राहील. नंतर जसे की समजा तुम्ही पुरुष असाल तर पॅन्ट शर्ट घालता, सूट घालता आणि स्त्रिया असाल तर साडी नेसता किंवा मग पंजाबी ड्रेस वगैरे घालता. तर तुम्ही या वेलचींना तुमच्या साडीच्या पदरात बांधा, ओढणीत बांधा किंवा मग तुम्ही तुमच्याकडील रुमालातही बांधून यास तुमच्याजवळ ठेवू शकता. आता पुढे दुसऱ्या दिवशी शनिवारच्या सकाळी तुम्ही जे पण जेवण बनविता, नाश्ता बनविता, जसे की तुम्ही चहा बनविला, शिरा बनवला अथवा हलवा बनविला, असे काही बनवले, तर या तिन्ही वेलच्यांना बारीक वाटून वेगवेगळ्या पदार्थांत मिसळून आपल्या नवऱ्याला कसेही करून खायला द्यावे. तर शुक्रवारच्या दिवशीच या प्रयोगास करून या वेलच्यांना शनिवारच्या दिवशी नवऱ्याला खायला द्यायचे आहे. बघतो पुढे तुम्हीच पाहाल की काहीच दिवसात तुमच्या दोघांमधील प्रेम संबंध एकदमपणे सकारात्मक पद्धतीने पुन्हा फुलू लागेल आणि तुम्हाला वाटू लागेल की तुम्ही आता एकमेकांना अजून एका नवीन आशेने जाणून घेण्यासाठी इच्छुक आहात. आता बघतो काही वेळा होते काय की तुमच्या घरामध्ये काही अशा समस्यांच्या बाधा येतात की तुम्ही त्यात भरकटून जाता. घरात दरिद्रता उद्भवू लागते, म्हणजे धनाची समस्या निर्माण होते आणि जेव्हा धन जवळ नसेल तर मग काय विचारूच नका, खूपच अडचणींना सहन करावे लागते. तर अशावेळी दारिद्र्याला संपविण्यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा मग कोणत्याही छक्क्याला यांना तर तुम्ही जाणतच असाल, तर यांना तुम्ही एक छोटासा प्रयोग करा, तोही शुक्रवारच्या दिवशी. जेव्हा तुम्ही या प्रयोगास कराल तेव्हा तुम्हाला कोणी रोखता अथवा टोकता कामा नये, म्हणजेच कोणी काही याविषयी विचारता कामा नये. याही गोष्टीची काळजी घ्यावी. तर या प्रयोगात तुम्ही शुक्रवारच्या दिवशी काय करायचे आहे की तुम्ही आपल्याजवळ अख्ख्या 5 वेलच्या ठेवा आणि सोबत कितीही रुपयांचा एक सिक्का ठेवा. मग तो 10 रुपयाचा असो, 20 रुपयाचा असो किंवा मग 1 ग्रॅमचा चांदीचा सिक्का काना असो तरी चालेल. आणि जेव्हा पण तुम्हाला कोणी असा छक्का व्यक्ती आढळतो तर तुम्ही अगदी शुद्ध अंतःकरणापासून अगदी प्रेमाने हा सिक्का आणि वेलची एकत्र त्याच्या हातात द्या. आणि जर तो यातील एकाही वेलचीला खातो तर समजून जा की आता तुमचे दुःखाचे, गरिबी व दारिद्र्याचे दिवस संपलेच म्हणून समजा. आणि जर तो खात नाही तर तुम्ही यास प्रेमाने एक तरी वेलची खाण्यास सांगावी. आणि याच्या बदल्यात जर तुम्ही त्यास 100 रुपये देता, 50 रुपये देता, जे पण तुमच्या आतून वाटेल तेवढे तुम्ही देऊ शकता. तर असे केल्यानंतर त्यांच्याकडून जर तुम्हाला 1 रुपयाचा कॉइन मिळतो तर तुम्ही यास जपून ठेवले पाहिजे. याने तुमच्या जीवनात कधी धनाची कमी पडत नाही. काही वेळा बरीचशी लोक हे इच्छितात की त्यांना त्यांचा होणारा जीवनसाथी खूपच सुंदर मिळावा. तर काय कराल? यात तुम्ही 5 वेलच्या घेऊन कोणा गरीब व्यक्तीला दान करा आणि सोबत एक पिवळ्या रंगाचे वस्त्रही द्यावे. यात पिवळा रुमाल, पिवळे टॉवेल, पिवळे कापड, चादर इत्यादी काही चालू शकते. असे केल्याने तुम्हाला निश्चितच सुंदर जीवनसाथीची प्राप्ती होते आणि नुसता सुंदरच नव्हे तर चांगल्या स्वभावाचाही असेल. तर हे सर्व छोटे छोटे शास्त्रीय सिद्ध असलेले प्रयोग आहेत जे की आपल्या जीवनासाठी खूपच अत्यंत आवश्यक आहेत. परंतु आपल्यास यांच्या बाबतीत पुरेशी माहिती नसते. काही वेळा असेही होते की तुम्ही नोकरी तर करता पण तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, धंदा व्यापार करता पण उन्नती मात्र काय होत नाही. लाखो परिश्रम व मेहनत करूनही काही कुठे अडते तर मात्र अडचण निर्माण होते. तर अशावेळी तुम्ही हा छोटासा प्रयोग करा. अगदी पूर्ण दृढ विश्वासाने करा.
एका हिरव्या कापडाचा तळहाटा एवढा तुकडा घ्या. त्यात एक वेलचीला गुंडाळून घेऊन त्यास तुम्ही रात्री तुमच्या उशीखाली ठेवून झोपी जा. सकाळी दुसऱ्या दिवशी कोणा बाहेरील व्यक्तीला त्या वेलचीला चघळण्यास द्या. तुम्हीच पाहाल की तुमच्या नोकरीत प्रगती पाहण्यास मिळेल, व्यवसाय व्यापार वाढू लागेल. आणि आता बघतो, जर रोज सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या हाताच्या उजव्या मुठीत वेलचीच्या काही दाण्यांना घेऊन श्रीम या एकाक्षरी बीज मंत्राचे 21 वेळा उच्चारण करून या दाण्यांना तुम्ही खाता आणि मग घरातून बाहेर पडता, तर याने तुमची सर्व कार्य अगदी सुरळीत पार पडतात. बघतो, श्रीम हे एकाक्षरी बीजमंत्र श्री लक्ष्मी प्राप्तीचे बीजमंत्र आहे. त्यामुळे पूर्ण दिवसभर तिचा आशीर्वाद व सकारात्मक ऊर्जा तुमच्या सोबत राहते. आता शेवटचा पण अत्यंत प्रभावशाली असलेला हा लवंग आणि वेलचीचा उपाय, जो की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक परेशानीला संपवून टाकेल. याने खूपच तत्काळ व शीघ्र प्रभाव दिसून येईल. तर यात काय कराल की तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत शुक्रवारच्या दिवशी एक लवंग आणि वेलची ठेवा. यानंतर तुम्हाला या मंत्राचे उच्चारण करायचे आहे. हे मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि मंत्र उच्चारण दरम्यान कोणाशी तुम्ही बोलू नका. जेव्हा मंत्र जप पूर्ण होईल तेव्हा एका पिवळ्या कापड्यात मुठीतील लवंग आणि वेलचीला ठेवून त्यास शिवून घ्या किंवा मग पोटलीप्रमाणे बांधून घ्या. आणि यानंतर तुम्ही यास तुमच्या धन पैसा ठेवण्याच्या तिजोरी अथवा कपाटाच्या ठिकाणी ठेवून द्या. आणि जर तुम्ही इच्छिता तर यास तुम्ही तुमच्या पर्स व पॉकेटमध्ये ठेवू शकता. असे केल्याने तुमचे धन खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागेल. श्री लक्ष्मीच्या कृपेचा खूप वर्षाव होईल. तर बघतो, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.